मित्र सरकारी नोकरी किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. केंद्र सरकार नवीन 4 लेबर कोड लागू करण्याच्या तयारीत असून यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार, सुट्ट्या, पेन्शन तसंच PF, कामाचे तास आणि नोकरीच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक मोठे बदल त्यामुळं होणार आहेत. जवळपास हे 10 नवीन बदल होणार आहेत. या नवीन नियमांचा परिणाम केवळ कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवरच नाही तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे कर्मचारी तसेच गिग वर्कर्सवरती सुद्धा होणार आहे. हे बदल नेमके कोणते याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, नवीन लेबर कोडमुळे होणारे महत्त्वाचे बदल आपण एक एक करून बघूयात. सर्वात पहिला बदल जो आहे तो नवीन लेबर कोडनुसार कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठा बदल होणार आहे. आता कर्मचाऱ्याचा मूळ पगार म्हणजे बेसिक सॅलरी ही एकूण पगाराच्या किमान 50% असणे अनिवार्य असेल. यामुळे PF आणि ग्रॅच्युइटीसाठी कापली जाणारी रक्कम वाढणार आहे. परिणामी कर्मचाऱ्याच्या हातात येणारा पगार हा कमी होऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण इन हँड सॅलरी म्हणतो ती कमी होऊ शकते. परंतु रिटायरमेंटनंतर म्हणजे निवृत्तीनंतर मिळणारा निधी हा अधिक मजबूत असेल. दुसरा बदल, पगार मिळण्यास होणारा उशीर आता टाळता येणार आहे. नवीन नियमानुसार दररोज काम करणाऱ्यांना त्यांची शिफ्ट संपल्यावरती पगार द्यावा लागेल. साप्ताहिक काम करणाऱ्यांना सुट्टीच्या आधी आणि मासिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या 7 तारखेच्या आत पगार देणे बंधनकारक असेल. विशेष म्हणजे नोकरी सोडल्यास किंवा काढल्यास 2 दिवसांच्या आत पूर्ण पगार द्यावा लागेल. तिसरा बदल जो आहे तो ग्रॅच्युइटीच्या नियमात कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता केवळ कायमस्वरूपी कर्मचारीच नाही तर फिक्स्ड टर्मवर काम करणारे कर्मचारीसुद्धा ग्रॅच्युइटीसाठी पात्र असतील. पूर्वी यासाठी 5 वर्ष सलग काम करणे आवश्यक होते, परंतु आता केवळ 1 वर्ष काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे. चौथा महत्त्वाचा बदल कामाच्या तासांबाबत आहे. आठवड्याला एकूण 48 तास काम करावे लागणार आहे. जर एखादी कंपनी आठवड्यातून 4 दिवस काम करून घेत असेल तर कर्मचाऱ्याला दिवसाला 12 तास काम करावे लागेल. ठरवून दिलेल्या तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांना दुप्पट दराने ओव्हरटाईमचा पगार देणे कंपन्यांना बंधनकारक असेल. पाचवा बदल जो आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्याला आता डिजिटल किंवा कागदी स्वरूपात पगार स्लिप देणे अनिवार्य असेल. या स्लिपमध्ये पगारातील कपात, PF, ग्रॅच्युइटी, ओव्हरटाईम आणि सुट्ट्यांचा हिशोब स्पष्टपणे नमूद केलेला असेल. यामुळे पगार प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या कामाचा लेखी रेकॉर्ड राहील. सहावा बदल जो आहे तो आता कंपन्यांना प्रत्येक कर्मचाऱ्याला कामावर घेताना लेखी नियुक्तीपत्र अपॉइंटमेंट लेटर देणं बंधनकारक असेल. या पत्रामध्ये पगार, कामाचे तास, सुट्ट्यांचे धोरण आणि सामाजिक सुरक्षेचे अधिकार स्पष्टपणे नमूद करावे लागणार आहेत. यामुळे निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी बदलताना सुट्ट्यांच्या पैशांच्या हिशोबात होणारे वाद कमी होणार आहेत. सातवा बदल जो आहे तो ज्या कंपन्यांमध्ये 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्या सर्वांना आता PF म्हणजेच प्रोव्हिडंट फंड सुविधा लागू होणार आहे. याशिवाय ESIC सुविधा आता देशभर उपलब्ध करून दिली जाणार आहे. फिक्स टर्म आणि कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आता औपचारिकपणे आरोग्य सुरक्षा आणि इतर कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. आठवा बदल, देशातील गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना उदाहरणार्थ डिलिव्हरी बॉयज, फ्रीलान्सर्स पहिल्यांदाच कायदेशीर ओळख मिळालेली आहे. त्यांच्यासाठी विशेष सामाजिक सुरक्षा निधी म्हणजे सोशल सिक्युरिटी फंड तयार केला जाईल. यासाठी कंपन्यांना त्यांच्या एकूण उलाढालीचा काही हिस्सा या निधीत जमा करावा लागेल, ज्यामुळे या कर्मचाऱ्यांना विमा आणि इतर फायदे मिळतील. मित्रांनो, नववा बदल जो आहे तो देशातील सर्व राज्यांमध्ये आता पगाराबाबत समानता आणण्यासाठी केंद्र सरकार नॅशनल फ्लोअर वेतन निश्चित करणार आहे. सध्या वेगवेगळ्या राज्यात किमान वेतन वेगवेगळे असते.
पण आता सर्व राज्यांना या राष्ट्रीय मानकाचे पालन करावे लागेल. यामुळे पगार कमी असलेल्या कामगारांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. आणि 10वा बदल जो आहे तो ज्या कारखान्यांमध्ये 300पर्यंत कर्मचारी आहेत त्यांना आता सरकारची पूर्व परवानगी न घेता कर्मचाऱ्यांची कपात करणे किंवा युनिट बंद करण्याची सूट असेल. मात्र या नियमाला कामगार संघटनांनी विरोध केलेला असून तसेच आता अचानक सामूहिक रजेवर जाणे हडताळ मानले जाईल आणि संपावर जाण्यापूर्वी पूर्वसूचना देणे आवश्यक असेल. तर असे हे महत्त्वपूर्ण 10 मोठे बदल मित्रहो न्यू लेबर कोड जे आहे 2025मधील या लेबर कोडमुळे होणार आहेत. आणि कर्मचाऱ्यांचे पगार, सुट्ट्या आणि पेन्शन जे पूर्वीप्रमाणे होतं त्यामध्ये हे संभावित बदल होणार आहेत. त्यामुळे साहजिकच इन हँड सॅलरी जी आहे ती कमी होण्याची शक्यता जास्त आहे. तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराशी हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या कंपनीत किंवा शासकीय सेवेत असतील तर त्यांना या नवीन लेबर कोडमुळे जे काही होणारे बदल आहेत ते बदल त्यांच्याही लक्षात येतील आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पैशाचं म्हणजे त्यांचं आर्थिक नियोजन भविष्यातील करणं सोयीचं जाईल. तसंच मित्रहो आपण जर या आपल्या शासन निर्णय GR चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.